सरपंच पती व त्याच्या गटाकडून एका कुटुंबावर धारदार शस्त्रासह लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला, 12 जणांवर गुन्हा दाखल। बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमाननगर तांडा येथे पूर्व वैमनस्यातून निपाणी टाकळी गावाचा सरपंच पती भगवान भाऊ राठोड आणि त्याच्या गटाने एका कुटुंबावर तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी सरपंच पतीसह 12 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। 3 जून रोजी रात्री बाप्पाश्री हॉटेलजवळ अशोक चव्हाण यांना अडवून आरोपींनी त्यांच्या डोक्यावर व अंगावर गंभीर वार केले। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या 3 मेहुण्यांनाही आरोपींच्या गटाने चाकू व रॉडने मारून गंभीर जखमी केले। जखमींवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांनी एकूण 12 आरोपींवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान सरपंचाच्या घरावर या घटनेनंतर हल्ला झाल्याची माहिती आहे। दोन्ही प्रकरणांचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली होती, मात्र सरपंच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने वाद मिटवला नाही। सरपंचाचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी केली आहे। नगर येथे घडलेली कारखान्यावर किरकोळ घटना होती आणि ती माझा चुलत भाऊ विकास चव्हाण आणि भगवान राठोड सरपंच यांच्यामध्ये घडलेली होती। किरकोळ घटना घडली असून ते पुन्हा आम्ही नंतर ही घटना मिटवामिटवी केली होती आणि शांत बसायला सांगितलं दोघा जणाला। तो शांत न राहता दारू पिऊन हे करून नंतर त्याने माजलगावातील काही गुंडांना दारू वगैरे पाजून तलवार चाकू घेऊन त्याने गावात जे येते त्यांच्यावर हल्ला सुरू केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 2-3 जणाला अत्यंत गंभीर मार लागलेला आहे आणि ते मारण्याच्या उद्देशाने, जीव मारण्याच्या उद्देशाने आलेले होते। तक्रार तर द्यावाच लागणार। आता जीवे मारण्याचा प्रयत्न करत असेल ते बी बाहेरचे गुंड आणून यांना आम्ही सरपंच कशासाठी केला होता, ह्यासाठी केलेला नव्हता ना। पोलीस यांच्यावर कडक कारवाई झालेली। हाच प्रकार माझ्यासोबत पण झाला होता। मला रस्त्यावर पळून यांनी मारलेलं होतं मागे, असाच प्रकार झाला होता आणि डबल प्रकार त्याने असा केलेला आहे। ह्याच्या नंतर असा प्रकार झाला नाही पाहिजे ही पोलिसाला माझी एक कळकळीची विनंती असेल। आणि ह्याच्यामध्ये राजकीय वातावरण, राजकीय द्वेष काहीही नाहीये। हा किरकोळ भांडणावरून झालेला वाद आहे।